हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचं सकाळचा चहा नाश्ता वगैरे? आणि माझं झालेलं आहे. मी फायनली व्हिडिओ बनवण्यासाठी बसलेली आहे. तर सगळ्यात पहिलं तर माझा कलर केसांचा खूप उतरला आहे. मेहंदी लावावी लागेल. उद्या लावून घेते आता मेहंदी. तर 2 दिवस व्हिडिओ आले नव्हते, जरा बाहेर गेले होते. तर म्हणजे कशासाठी ते सांगते. काय झालं माहिती आहे का, म्हणजे माझं ना, मी किती क्लिअर काम करायचा प्रयत्न केला ना, कुठं ना कुठं थोडं तरी काहीतरी अटकून राहतं असं आहे. म्हणजे मी ते काम जेव्हा मी 4 वर्षापूर्वी ते काम पूर्ण कम्प्लिटली करून आले होते बरं का, तरी सुद्धा ते त्या लोकांनी थोडीशी का होईना पण काही ना काही चूक करून ठेवतात. म्हणजेच तुम्हाला वाटत असेल कशाबद्दल बोलते, क्लिअर करते मी. त्यामुळे तुम्हाला सांगते, ही 4 वर्षापूर्वीची चूक त्यांची आज मला 2 दिवसाची सुट्टी पडली. माझे हाल एवढे झाले. दुसरा मुद्दा, मला तिकडे जावं लागलं डबल आणि सगळी प्रोसिजर करावी लागली डबल. त्यामुळे खूप असा इतका राग येतो अशा लोकांचा, की जे कामं ते इझिली त्याच टायमिंगला करू शकतात पण करत नाहीत स्वतःच्या फायद्यासाठी आणि स्वतःचा फायदा करून घेतात. 4 वर्ष तब्बल त्या लोकांनी स्वतःचा फायदा करून घेतला, परंतु त्याचा त्रास मला झाला. त्याचा त्रास मला झाला. 2 दिवसाचे माझे काम बुडलं. तर 2 दिवस मला इतकं फिरावं लागलं, जावं लागलं, प्रवास झाला, दगदग झाली. आणि त्याच्यानंतर म्हणजे पैसे गेले, सगळं वेळ गेलं, सगळं गेलं, बरोबर की नाही. आणि तब्येत बी माझी खराब झाली. तब्येत खराब झाली म्हणजे काय झालं तुम्हाला सांगते. मंथली प्रॉब्लेम महिलांचा. तर आणि मला ना हमेशा असं होतं, तुम्हाला होतं का नक्कीच सांगा. महिलांना विचारते मी, की ना, मी इतर वेळेला मला बऱ्यापैकी आराम भेटतो कधी कधी, परंतु ज्या वेळेला माझे असे हे पिरियड्स चालू असतात ना, त्या टायमिंगला तर हमकाच माझं काही ना काही काम जास्तीचं निघतं, जास्तीचं. आणि जो असं काम निघतं की माझ्या शरीराला जास्ती ताण होतो, त्रास होतो आणि खूप मग मला विकनेसपणा यायला सुरू होतो, खूप त्रास होतो. एकतर पेन होतं त्याच्यामध्ये. मला काय होतं माहिती का, कंबर आणि पोट खूप दुखतं आणि ब्लिडिंग ओव्हर होतं, पहिला मुद्दा. आणि विकनेस पण येतो त्याच्यामध्ये. मला जर अशी दगदग झाली ना, खूप सारं काम झालं ना, आराम नाही भेटला ना, की मग मला विकनेस येतो. म्हणजे अक्षरशः मला रात्री कणकणी भरली होती, कणकणी. सांगू पण शकत नाही मी, इतकं मला हे झालं होतं. असं वाटत होतं की मला असं अंग वगैरे सगळं असं भरून आलं होतं, डोकं वगैरे, आणि असं ताप आला होता मला अक्षरशः. आणि आत्ताही मला पूर्णपणे बरं वाटत नाही. तरी पण मी म्हटलं की चला, 2 दिवसाचा ब्रेक पडलेला आहे आणि व्हिडिओ बनवणं गरजेचंच आहे. कारण ना, माझं डोकंच खराब झालं, मानसिकताच नव्हती मला. 2 दिवस मी ते बाहेर होते तरी सुद्धा शूट करायचा अजिबात म्हणते ना, लई त्रास होतो यार प्रवास म्हटलं की मला. आणि तुम्हाला सांगते, ऑलरेडी मला खूप सारा प्रवासाने त्रास होतो, विकनेस होतो. मी जास्ती पाणी पित नाही, कारण मला घाण वॉशरूम यूज करायला नको असतं म्हणून. आणि खूप म्हणजे ते सगळं समजून जातं मी किती प्रॉब्लेम होतात. आणि त्याच्यानंतर परत पिरियड्स, आणि पिरियड्समध्ये तर विचारूच नका, बरोबर की नाही. आणि ते सगळं असं झालं आणि मला रात्री कणकणी आली, गोळी घेतली अक्षरशः मी आणि आराम केला. तरी पहाटे उठले. आज सुट्टी असताना का जायचं नव्हतं मला, 2 दिवसाचा ऑलरेडी सुट्टी होती, परंतु मला आज जायचं नव्हतं तरी सुद्धा मी लवकर उठले. पाणी भरायचं आणि दुसरा मुद्दा, मी ते रजया आणल्यात, त्या रजया धुवायच्या, मशीनला टाकायच्या त्या, कारण की पाणी वगैरे वरतून सोडावं लागतं ना, त्यामुळे. मग ते उठले, सगळं ते आवरून घेतलं आणि सगळं हे करून जरा थोडंसं परत आराम केला, नाश्ता वगैरे केल्याच्या नंतर. आणि आत्ता म्हटलं व्हिडिओ बनवूया आणि शेअर करूया की असं करतात लोक स्वतःच्या फायद्यासाठी. तर आता पुढे तुम्हाला सांगते. स्वतःच्या फायद्यासाठी म्हणजे, मी जेव्हा इथं राहायला येण्याच्या पहिले मी दुसऱ्या ठिकाणी राहायला होते बरं का. दुसऱ्या ठिकाणी मी कोरोनाच्या पिरियड्समध्ये ना, मी दुसऱ्या ठिकाणी राहायला होते. त्याचं रिझन आहे. मी ते कुठं होते, काय होते, तुम्हाला नाही सांगू शकत. तर मी तिकडे राहायला होते. तर तिथं राहायला असताना ना, काय झालं होतं, मला तिथलं कनेक्शन होतं माझं, गॅस कनेक्शन माझं तिथलं होतं. आणि ना, मी जेव्हा परत इकडे शिफ्ट होताना, कोरोनाचा पिरियड संपल्यानंतर माझ्या जॉबचं जो ब्रेक पडलेला होता ना, माझा जॉबचा,
काही कारणास्तव मी सांगितलेलं आहे मागे तुम्हाला व्हिडिओमध्ये की मला 3 वर्ष घरी बसवलं होतं, कुणी बसवलं होतं, का बसवलं होतं ते सगळं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे मला जास्ती आता ह्याच्यात परत तेच घराणं गायची गरज नाही आहे. तर ते 3 वर्ष मी बाहेर होते आणि मला तिकडे कनेक्शन घ्यावं लागलं होतं, गॅस कनेक्शन. आणि मी घेतलं, वापरलं आणि ज्या वेळेला मला इकडे शिफ्ट व्हायचं होतं त्यावेळेला मी त्या ठिकाणी म्हणजे तिथलं जे सगळं सिलेंडर, रेग्युलेटर वगैरे जे काही होतं ना तेच तिथं जमा केलं, फॉर्म भरून घेतला, त्यांच्याकडनं लेटर घेतलं. मी टोटली सगळी प्रोसिजर केली बरं का, सगळी प्रोसिजर केली होती. आणि ह्या लोकांनी काय केलं माहिती आहे का, माझं कनेक्शन सगळी प्रोसिजर माझ्याकडनं करून घेतली, परंतु माझं कनेक्शनच त्यांनी डिलीट मारलं नाही, ॲक्टिव्ह ठेवलं. का तर हे प्रत्येक सिलेंडर महिन्याला ते घेणार आणि दुसऱ्यांना ब्लॅकनी विकणार. ब्लॅकनी व्यवहार करण्यासाठी ह्यांनी माझ्यासोबत हा प्रकार केला आणि तब्बल 4 वर्ष. मला 4 वर्षात कधी गरज पडली नाही, परंतु तुम्हाला माहिती आहे आता KYC करावी लागते, बरोबर की नाही. आणि KYC करायची होती आणि मी इथं जे कनेक्शन घेतलेलं होतं त्याची मला KYC करायची म्हणून त्यांनी सांगितलं. आणि KYC केली सिलेंडर भेटणार नाही नेक्स्ट टाईमचा, म्हणून मी त्यांच्याकडे KYC करायला गेले. इथे KYC करायला गेल्याच्या नंतर त्या लोकांनी सांगितलं की तुमचं ऑलरेडी कनेक्शन आहे आणि ॲक्टिव्ह आहे, ती डिलीट केलेलं नाही. जोपर्यंत तुम्ही ती डिलीट करत नाही तोपर्यंत तुमची इथं KYC होत नाही. आता बघा, म्हणजे प्रॉब्लेम तर असा, मी दुसरा सिलेंडर बी बुक करू शकत नव्हते KYC केल्याशिवाय, बरोबर की नाही. कारण डिसेंबर महिना त्यांनी मला दिलेला होता, डिसेंबर महिना अख्खा पूर्ण गेला, जानेवारी पूर्ण गेला, जाण्याच्या ह्याच्यातच होता. मग आता मला सिलेंडर तर गरजेचा होता, पहिला लावलेला संपत आलेला होता, अचानक संपला तर मग माझे प्रॉब्लेमच होतील. म्हणून मी काय केलं, 2 दिवसाची सुट्टी मारली आणि परत मी तिकडे गेले. भलेही पहिल्या दिवशी माझं काम झालं नाही, दुसऱ्या दिवशीही काम झालं. आणि त्यांना मी एवढं बोलले की तुम्ही त्याच वेळेला माझ्याकडनं सगळी प्रोसिजर करून घेतली, माझ्याकडनं सिलेंडर जमा करून घेतला, रेग्युलेटर जमा करून घेतला, त्यावेळेला तुम्ही का नाही मला डिपॉझिट वापस दिल्याच्या नंतर डिलीट मारलं कनेक्शन. तर ते म्हणे की नाही का लगेच मारता येत नाही. म्हटलं मला माहिती आहे तुम्ही का नाही मारलं, परंतु तुमच्या चुकीमुळे मला एवढा त्रास झाला. म्हटलं मला एवढ्या लांब यावं लागलं, 2 दिवस मला इकडे वेस्टेज गेले म्हटलं, आणि मला शिवाय ताण खूप झाला म्हटलं नाही का तुमच्यामुळे. तर म्हटलं तुम्हाला नेमका प्रॉब्लेम काय होता सांगा. आणि नेमकं फोनवर सुद्धा काम झालं असतं, परंतु जो नंबर माझा होता तो नंबरच नेमका म्हणजे बंद केलेला आहे, मी बंद केलेला आहे तो नंबर. आणि तो नंबर माझ्याकडे नव्हता, त्यामुळे मला तिथं जाऊनच ऑप्शन होतं. मग गेल्याच्या नंतर बरे झालं, माझ्याकडे बुक्स होती तिथली, बुक्स होती केवळ. मग मी तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी, पहिल्या दिवशी तर कोणी ते मेन जो साहेब होता तोच नव्हता. आणि 2दा गेले पण काही प्रॉब्लेम आल्यामुळं मला परत तिथं थांबावं लागलं. रात्री तिथं थांबले. परत दुसऱ्या दिवशी मी सकाळी गेले आणि मग ते साहेब आल्याच्या नंतर पहिलं त्यांच्याकडनं मी ते कनेक्शन डिलीट मारून घेतलं. आणि त्यांना म्हटलं तुमच्यामुळं मला खूप त्रास झाला आहे, खरं तर मी तुमच्यावर कायदेशीर पद्धतीनं कारवाईच करायला पाहिजे, कारण की मी कुठेही चुकीचे नव्हते. मी सगळी लिगली प्रोसिजर म्हणजे नाही का प्रोसिजर करून मी इथून गेले होते म्हटलं तुमच्याकडनं लेटर घेऊन. आणि तरीसुद्धा तुम्ही 4 वर्ष माझं कनेक्शन चालू ठेवलं, स्वतः तुम्ही त्याचा वापर केला, परंतु मला इथपर्यंत यावं लागलं, मला त्रास झाला म्हटलं. KYC माझी तिकडं होत नाहीये, फक्त डिलीट करा हे सांगण्यासाठी मला तिथं जावं लागलं. बघा, म्हणजे छोटंसं काम, परंतु त्याच्यासाठी 2 दिवस गेले आणि खूप परेशानी झाली माझी, खूप परेशानी. सांगू पण शकत नाही, इतकं वेदना होत होत्या मला. पण काय करू, आणि सगळं काय काय करू हेच समजत नाही मला. आणि सगळं करून ना इतका जीव वैतागून गेलाय की यार, एकटा माणूस कुठे कुठे काय काय करणार, किती आणि कितपत एखाद्याचं शरीर साथ देणार आहे तुम्ही सांग. खूप अवघड आहे की हेच मला वाटतं. आणि ते माझ्या नावावर असल्यामुळे मलाच जावं लागलं, मी दुसरं कुणाला पाठवू शकत नव्हते, नाहीतर दुसरे कोणी गेले असतं तरी पण ते काम झालं असतं, परंतु ते माझ्या नावावरती होतं. आणि एक्झॅक्टली मला आठवतच नव्हतं की मी ते कनेक्शन कसं घेतलं होतं, काय कशावर घेतलं होतं, काहीच आठवतच नव्हतं. त्यामुळे पण मला प्रॉब्लेम येत होता. ते जे काही असेल ते असेल. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की मी जे अपेक्षा ठेवते ना, की म्हणतात ना मुलं मोठे झाले की हाताखाली येतात, मुलं वाटून घेतात,
दुःख नका कुणी कुणाचं वाटून घेऊ, पण कमीत कमी एखादं काम वाटून घेतलं तर हलकं वाटतं समोरच्याला. असं वाटतं की एखादं काम आपलं केलं तर असं वाटतं चला भरपूर आधार भेटतो. खरं आहे का हो हे की मुलं मोठे झाल्यानंतर हाताखाली येतात? नाहीत येत, नाहीत येत. माझी तर अजिबात नाही आला. माझा मुलगा म्हणजे किराणा आणायचा म्हटलं तरी सुद्धा त्या दिवशी अक्षरशः माझ्याशी वाद घालत होता आणि ओरडत होता मला, की मला समजून घेत नाही, म्हणजे मी त्याला समजून घेत नाही. तर तुम्हाला सांगते, किराणा घ्यायला सुद्धा मी ह्या वेळेला एकटी गेले मी. ते ट्रॉली ढकलणं, सामाईन घेणं, ते ट्रॉली ढकलून बाहेर आणणं बिल झाल्यानंतर, आणि परत बॅगमध्ये भरून परत ओला बुक केली आणि मी आली. पालेभाज्या सगळं मी आणते. बाहेरचं जेवढं काम आहेत ना तेवढी सगळी मी करते तुम्हाला सांगते. आणि ऑनलाईन बिलं वगैरे तर सगळे ऑनलाईन मी मोबाईलवरूनच करते. इतका ही झालंय. एखादं काम वाटून घेतलं तर तुम्ही सांगा किती माणसाला आधार वाटतो, परंतु नसतं. मुलं मोठे झाल्यानंतर हाताखाली येतात हे नसतं, अजिबात नाही. आणि माझं तर नशीब नाहीच नाही. जन्मल्यापासून काही ती माझी आई वडील म्हणजे आई असेल तोपर्यंतच माझं जीवन चांगलं गेलं. त्याच्यानंतरचं जीवन सगळं कष्ट करण्यात, दुःख भोगण्यात, हलापिष्टा करण्यात आणि धावपळ करण्यात माझं जीवन गेले. धावपळ करण्यात म्हणजे एक 10 वर्ष माझं आयुष्य चांगलं गेलं. 10 वर्षाच्या नंतरचं जे होतं ना ते सगळं कष्टात गेले. 10 वर्षापासून मी कष्ट करते. 30 वर्ष आणि ते 10 40 गाठली. इतकं वैताग येऊन गेला ह्या सगळ्या गोष्टीचा. असं वाटतं की कधीतरी ह्या शरीराला पण रिलॅक्स पाहिजे. असं वाटतं कधीतरी डोक्याला पण रिलॅक्स पाहिजे. असं वाटतं कधी स्वतःला मी टाईम असतो ना, मी टाईम, हा तर मला कधी भेटतच नाही. तुम्हाला खरं सांगते, कधीच नाही भेटत. काय असं पाप केलंय आणि काही नाही ते माहीत नाही. परंतु तुम्हाला सांगायचंय की 4 वर्ष स्वतःला त्या लोकांनी एखादा एक्स्ट्राचं कनेक्शन असलं म्हणजे तो सिलेंडर ब्लॅकनी विकता येतो म्हणून त्या मूर्ख लोकांनी डिलेक्ट मारलं नाही, आणि त्यांच्यामुळे आज मला एवढा सगळा त्रास झाला, खूप परेशानी झाली. तर ह्या चुकी तुम्ही करू नका. ज्या वेळेला तुम्ही तिथे सगळं जमा करता तर ते डिलीट केले का, डिलीट करतात का, ह्या गोष्टींना लक्ष द्या. पहिल्यात मुद्दा खूप गरजेचं असतं, खूप गरजेचं. आपण सगळं जमा करतो, त्यांच्याकडनं लेटर घेतो, परंतु ते कनेक्शन डिलीट मारतात का, तुमचा आधार डिलीट मारतात का, हे बघणं खूप गरजेचं असतं. बरोबर की नाही? तर हेच मूर्खपणा त्या लोकांनी केला आणि त्यांच्यामुळे मला 4 वर्षात कधी गरज पडली नाही. मला गरज का पडली की आता त्यांनी KYCचं काही हे काढले ना, तर इथं KYCच होत नव्हती. एका व्यक्तीच्या नावावर 2 कनेक्शन नसतात. ती म्हणे ॲक्टिवेट दाखवते तिकडे, आणि जोपर्यंत तुम्ही ते डिलीट करत नाही तोपर्यंत इथं तुमची KYC होणार नाही आणि सिलेंडरही भेटणार नाही. त्यामुळे एवढी सगळी धावपळ करत गेले, ती सगळं काम केलं, वापस आले, आणि कुठं जाऊन म्हणजे नाही का रात्री आराम केल्याच्या नंतर जरा थोडं रिलॅक्स वाटते. तर असे काही मूर्ख लोक असतात जे स्वतःची कामं व्यवस्थित करत नाहीत. बऱ्याच ऑफिसमध्ये असा प्रकार घडतो आणि त्यांच्यामुळे ना सर्वसामान्य व्यक्तीला त्रास होतो. एक चुकीमुळं लालच असावा माणसाला, पण कितपत लालच असावा. एखादा व्यक्ती तो म्हणतोय, मी सांगितलेलं तिथं रिझन दिलेलं की मी म्हणजे नाही का बाहेरगावी जातीये, तर त्याच्यामुळे मला हे सगळं डबल चक्रा नको आहेत म्हणून मी सगळी प्रोसिजर केली. तिथून बाहेर पडण्याच्या पहिली मी सगळी प्रोसिजर केली, तरी सुद्धा माझ्यासोबत असं केलं ह्या लोकांनी. तर सांगायचा मुद्दा एकच आहे, ऑफिसमध्ये कुठलेही गेले तुम्ही तर काम ते लोक व्यवस्थित करतायत का, कंप्लीट केले का हे बघा. नुसते कागदपत्र देऊन वापस येऊ नका माझ्यासारखं. आता मला थोडी ना माहिती होतं की असा सगळा प्रकार करणार आहेत किंवा हे असं सगळं चालतंय. ॲक्च्युली खरंच मला माहिती नव्हतं. मला बऱ्याच जणांनी मग परत नंतर माझ्या मैत्रिणी वगैरे आहेत त्यांनी म्हटले की नाही का, मी म्हटले यांनी असं का बरं केलं असेल, तर तिचं असं मत होतं की ते काय करतात, कनेक्शन ॲक्टिव्ह दाखवतात, ठेवतात, आणि तो जो तुझ्या नावावरचा आतापर्यंत सिलेंडर आहे तो ब्लॅकनी विकला त्यांनी, ब्लॅकनी. अरे तुमची काशी करणात का, पण तुम्ही दुसऱ्यांची काशी करायला कशाला नेता दुसऱ्यांना, इतका वैताग होतो. तर हे सगळं मला 2 दिवस, त्यामुळे माझे 2 दिवस व्हिडिओ आलेले नाहीयेत. 2 दिवस मी थोडीशी बिझी होते.
आणि बाहेर गेले होते. बापरे. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. हा छोटासाच व्हिडिओ तुमच्यासाठी, तर कसा वाटला नक्कीच सांगा. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या. जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. तर भेटूया पुढे. तोपर्यंत बाय बाय.